हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी छान असं भिजलेल्या तुरींची उसळ किंवा त्याला घुगऱ्या म्हटलं तरी चालतील, तर हे बनवणार आहे. अगदी पौष्टिक असं आहे आणि रेसिपी खूप छान झालेली आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी तुरी मी ह्या 12 तासांसाठी भिजत घातल्या होत्या. म्हणजे मी रात्री भिजत घातल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशीचे 11 वाजलेले आहेत. तर जवळपास 12 तासांमध्ये ह्या तुरी चांगल्या प्रकारे भिजतात. तुम्ही बघू शकता छान भिजलेल्या आहेत ह्या तुरी. नंतर सगळ्यात आधी आपण कुकरला लावूया. तर कुकरमध्ये ह्या सगळ्या तुरी घालायच्या आणि शिजेल इतकं पाणी त्यामध्ये घालायचं. तर ह्या तुरी 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये छान शिजून पूर्णपणे तयार होतात. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ पण घातलेलं आहे. तर शिट्टी झालेली आहे, 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये तयार होते. आता आपण नंतर फोडणीसाठी तयार करूया. तर त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसण, खोबऱ्याचे तुकडे आणि 1 ते 2 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. आता आपण एक छान असं वाटण तयार करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यांमध्ये मी खोबऱ्यांचे तुकडे, चिरलेला कांदा, लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत. नंतर 1 ते 2 मिरची ही चिरून घेतलेली आहे. टोमॅटो बारीक चिरलेला तो पण घालायचा यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि छान असं अशी याची एक पेस्ट तयार करून घ्यायची. वाटण तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असं बारीक तयार केलेलं आहे. हे बारीक करायचं. हे मी चिंच भिजत घातली होती. 1 तासांमध्ये ही चिंच चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये भिजून तयार होते. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेलामध्ये मी जिरं, मोहरी आणि जे आपण वाटण तयार केलेलं होतं ना, ते यामध्ये घालायचं आणि वरतून छान असे कढीपत्त्याचे पानं घातलेले आहेत. ही पेस्ट छान तेलामध्ये होऊ द्यायची. चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायची, कारण की आपण सगळं साहित्य हे कच्चंच घेतलेलं आहे. त्यामुळे याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं. नंतर आपण मसाले घालूया. त्यामध्ये मी हळद घातली आहे, लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि माझं घरचं केलेलं सुद्धा लाल मिरची पावडर घातलेली आहे. नंतर धन्यांचे पूड आणि गरम मसाला छान असं एकत्र एकजीव करून याला मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत या वाटणाला छान तेलामध्ये परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे वाटण तयार छान शिजलेला आहे आणि भाजलेला आहे तेलामध्ये. नंतर त्यामध्ये मी चिंचेचा गर घातलेला आहे. या चिंचेचा गर घातल्यामुळे छान अशा आपल्या ह्या घुगऱ्या आंबट गोड खूप छान लागतात. त्यानंतर आपल्या घुगऱ्या ह्या शिजलेल्या आहेतच 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये. तुम्ही बघू शकता किती मस्त शिजून तयार झालेल्या आहेत ह्या आणि वाटण पण छान तयार झालेलं आहे तेलामध्ये परतून. आता ह्या घुगऱ्या आपण यामध्ये घालूया. वा वा वा, किती मस्त, खूपच छान सुगंध सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे हे. तर ह्या घुगऱ्या मी जास्त पातळ पण नाही करत आहे आणि जास्त घट्ट पण नाही, मध्यम याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे. नंतर मी यामध्ये गूळ घालणार आहे. गूळ आणि चिंच घातल्यामुळे मस्त हा पदार्थ जो आहे हा छान आंबट गोड लागतो. ह्या घुगऱ्या खूप चवीला खूप छान लागतात. नंतर चवीनुसार मीठ आणि याला 1-2 उकळी येऊ द्यायची. तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतात ह्या घुगऱ्या. आपण नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेस केलं तरी चालेल. सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालूया. तर अशा सोप्या पद्धतीने मी ह्या तुरीच्या घुगऱ्या तयार केलेल्या आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तसेच तुरी ह्या पौष्टिक सुद्धा असतात शरीरासाठी. तर ह्या देखील केल्या तरी चालतील. आणि वरतून मस्त याच्यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा घातल्यामुळे खूप छान लागतात ह्या घुगऱ्या. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.